कारण तू वैतागलेला आहे मग हसतोय का खाली ते वैतागलाय ना तू तो का असला माहितीये का तो मेकिंग काढतोय ना तुम्ही कॅमेरा का असं करतोय म्हणून हसलाय कारण काय झालं सीन मध्ये काय वांग हे तिकडे बघून काय हसतो इथं कॅमेरा दिसतोय ते म्हणजे नीट घे वाकायला जाताना हसला नाही का तू त्याचं दातच बाहेर आहे हो त्याचं दातच बाहेर आहे जाऊ द्या वैतक ना ओ गोळू दादा कवा सुद्धी पहिलं बघ आणि मग वैतगून घे रोलिंग ऍक्शन गोदाला एक तास झालाय का उठायची का शुद्धी यायची येईन शुद्धीवर आली की घरी नेऊन सोडू हे सगळं तुमच्यामुळे झाले काय माझ्यामुळे झाले करण्या एक गोष्ट तुझ्या लक्षात आली काय आपण दुसऱ्यासाठी खाद्याला गेलो ना त्या खाद्यामध्ये आपणच पडतो आपण आहे ना सरपंचाला ना ते गांजाचे भजे खाऊ घालणार होतो आणि त्यामुळे आहे ना हे बघ हे आयुष्यामुळे आपली दिंडली अरे सरपंचाला भजी खायला घालून सरपंचाची धिंड काढायची होती आपलीच दिंड निघाली ऐका ना तुम्ही झोपी जा तुमची एक झोप होती तुम्हाला नाही गुंगू देतो घे रे गोळा यार घे आता इरिटेट झाला आता लवकर घ्या कॅमेरा रोलिंग ऍक्शन गोदाला एक तास झालाय का उठायची का शुद्धी यायची मला एकतर भूक लागलेली राव अरे येईन शुद्धीवर थांब शुद्धीवर आली का घरी नेऊन सोडू आणि मग जाऊ द्यावं ना बघ कारण एक गोष्ट तुझ्या लक्षात आली का काय आपण दुसऱ्यासाठी खांद्याला गेलो ना त्याच्यात आपणच जाऊन पडतो सरपंचाला गांजाचे भजे बनवून चारायचे होते ना ते सरपंचाच्या ऐवजी ना हे भजे आयुष्यवहिनीच खाल्ले आयुष्यवहिनीमुळे आपली दिंड निघली गेलो सरपंचाची करायला आणि निघली आपलीच काय करायला गेली सरपंचाची काय सरपंचाची नीट घ्या ना पोरांना आणि ए गोळ्या ते तर डायलॉग नीट घे ना गांजाचे भजे सरपंचाला खायला घालून सरपंचाची दिंड काढायची होती तर ती आपली दिंड निघाली आपलीच दिंड निघली मग हे नीट घे ना. एवढंच घे त्यांचं काहीच नको घेऊ आयुष्यवहिनीचं काही नाही नको काय लगेच आयुष्य घे रे लवकर रोलिंग ऍक्शन दादा एक तास झालाय अजून उठाला कवा शुद्धी यायची मला एक तर लय भूक लागली राव अरे कारण येईन शुद्धीवर आली की घरी नेऊन घालू आणि जाऊ जेवायला कुठं पण करण्या एक गोष्ट तुझ्या लक्षात आली का आपण आहे ना दुसऱ्यासाठी खांद्याला गेलो ना त्याच्यात आपणच पडतो गांजाचे भजे बनवायचे आणि सरपंचाला खाऊ घालायचे म्हणजे आपल्याला आहे ना सरपंचाची धिंड काढायची होती पण त्याच्या ऐवजी आपली धिंड निघली तसेच थांबा अशी करा मला थंबनेल द्या दोघं जण डोळा मॅडम झोपा तुम्ही आपलं मॅडम घेऊन जा तुम्ही तुम्हाला उद्या सकाळी घेऊन जा तुम्ही घेऊन जा अरे वर इकडे बघा कॅमेऱ्याकडे गोळ्या करण्या वर कॅमेऱ्याकडे कळतं का हा बस हा बघा इकडं असं नको वाव फॅन्टॅस्टिक गुड मॅडम तुम्ही झोपायचे 3 रिटेक दिले झोपायचे मी दिले हे आंध्रे झोपायचे पिंटे चौदाशे ओके टेक बाप टॅलेंट आहे का नाही अहो हॅलो काय आमचे किरण झांबरे मॅडम आहेत ना म्हणजे आपले आयशू तर त्यांनी रेटेक फक्त झोपायचे रेटेक किती दिले माहिती का किती 4 रेटेक दिले म्हणजे 4थ्या रेटेकला टेक ओके झाला तर तिकडे कॅमेरा दाखवा जरा मॅडम हे आंध्रे नाही मी लय गाढ झोपले होते त्याच्यामुळं मला सीन लक्षात नाही राहिला मी खरं झोपून गेले म्हणजे त्यांना गाड नव्हतं झोपायचं जागसून झोपायचं जागसून झोपायचं होतं गोळ्याला लात घालायची होती त्याच्यामुळं पण तसं काय झालं नाही असू दे होत राहतात अशा बारीक सारीक गोष्टी तर काय झालं माहिती का झोपायचा सीन इथं होता आणि मॅडमला इथं झोपायला सांगितलं होतं पण मॅडम मला इथं खूप घाण मी काय झोपणार नाही पण डायरेक्टरने सांगितलं तुम्हाला इथं झोपावंच लागेल मग काय असं मला शिवाय दिल्या मॅडमने 4 आणि मग शेवटी मग आमचे पिंटू शेट आले त्यांनी झाडून घेतलं आणि मग मॅडम झोपल्या आणि सीन ओके दिला बरोबर ओके सर बरं झालं तुमची आता तुम्ही आम्हाला सांगितली सांगितलंच पाहिजे ना मनातून बाहेर पडली पाहिजे ना खतखत ते दाखवतो मी थोड्या दिवसात आता एपिसोड आले माझ्या चालेल
चला उठा या जवळ चला पहिला टेक झालेला आहे गोळ्या. हा. पहिला टेक झालाय. कुठं होता तू? पहिला तर झाला तेव्हा मी इथं बसलो होतो. कुठे इकडं? बघितलंच नाही तुला. कसं बघशील तू? मीटिंगच आता चालू केलं. मेकिंग आता चालू केलंय पण सीन माझा होता ना पहिला. सीन मध्ये होता ना म्हणून तू कसं बघशील ना. हा ठीक बरं ही रोहित हा आपण जो सेकंड घेतलाय कोण पुढनं त्यात म्हणजे आता नाही रे बीटीएस नाही बीटीएस कशी काय आम्ही कधी म्हणलं सामान त्याला पहिलं पैसे दिले तिथे त्याला तिकीट करायचं तिथून पुढे आका वापरायचा आणि तिचे पैसे देण्याचं आहे ना फक्त ह्या अँगलने घेतला ते वापरायचं. हे बघ कसं कॅरेक्टर अशी कॅरेक्टर आपलं दोन पाहिजे. करण बाळा जुळतंय का नाही? चाललंय जोडून घ्यायचं जुळवणं काय करता आता. काय झालं? त्याला वल्ल फडकच लागणार आहे. कलर लागतो याचा रे कपड्याचा. मॅडम तुमच्यासाठी थांबलेत बरं का सगळे. बोललं तर काय झालं आयशी? कारण ती आजी मी आता रानात आले होते माझ्या पलीकडे पलीकडच्या आईचा अक्ष आणि पत्र नाही का माझ्या वाटेत छेड काढली. आणि मग तू सरपंचाला कोणाला सांगितलं नाही गावामध्ये? तू का घबरायली? तू एवढी शिकली सवारलेली बायवाने आड आणि पुचकाऱ्या तू सरपंचाला सांगायचं गावात कळवायचं आणि तू रडती माझ्यापाशी येऊन रडू. मी काय करू सांग तुला? मग आता कळते का मला काही? रडायचं नाही तिथं काहीतरी करायचं त्या गावात बंदोबस्त. अजिबात रडायचं नाही तुला. अजिबात रडायचं नाही. आता घ्या आपण फक्त आता आम्ही बोललो का चालू करा मग तुम्ही एवढं अजिबात रडायचं नाही तुला सांगतो बरं का. आणि मग घे. शब्दांवर लक्ष दे. साडी घातली तो कसा अरे नंतर पळतानी वर हे करवाला चल त्याला आणायचं थांब ना शाने लेकरासारखं उभं राहा ना. उभा राहतो फक्त. पदर मागून उलटा. स्क्रिप्ट एकदा परत वाच. रिमाइंड कर व्यवस्थित तू वाच. शब्द लक्षात ठेव. मला ते महत्वाचे शब्द महत्वाचे. तू बाकी काही नको एक्स्ट्रा घेऊ. शब्द आहे तेवढं घे व्यवस्थित घे. चीटिंग 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 करता येतो. साडी घातली का धोतर घातले काय कळा ना. त्याला काय होते धरून ठेव. अरे मग तिची साडी कशीच नाही चल चालता येईल बाद झालं. साडी घालायला किती वेळा साडी घातली होती? मला असं वाटलं होतं तुला सरपंच केलं का मी
सरपंच झाल्यासारखाच आहे. मला सगळा फायदा होईल पण सगळं उलटच फिरायला लागले. ते काय मला पटणार नाही आणि मला आमचं चालणार नाही. गँग कनिवान बसले एवढे डिस्कशन चालू गोळ्या एपिसोड सांगतोय मला. हो अरे आपण ते एपिसोड लिहिलाय पण गोळ्या सांगतोय म्हणलं सांगतोय आपण तेच म्हणतो ते बरोबर आहे त्याच काय गोळ्या एपिसोड सांगतोय मला बरोबर ते होते हो आपण शिक्षण मंत्री यांना माझा गावामध्ये माझे सर्व खर्च असा एपिसोड आहे का आणि झालं बाई सांगू वा 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 काय भारी एपिसोड एक नंबर एक नंबर एक काय बरोबर नाही. तू एक तर मागे कार्यकर्ते फोडले स्वतःच्या मागे घेतले. अगं मी तुला सरपंच केलं आणि मला असं वाटलं मी सरपंच केलंय म्हणजे तुझा काहीतरी मला फायदा होईल माझी काहीतरी भरभराट होईल पण तसं काहीच व्हायला झालंय. सगळं उलट फिरायला लागले. अगं लोक मला बोलायला लागल्यात काही कोण मला चांगलं बोलत पण नाही माझे कार्यकर्ते बोलत नाही. अगं त्या दिवशी तर त्या सरपंचाने मला फडा बोललं आता माझी सरपंच अगं तो माझी सरपंच पण माझी इज्जत काढतोय त्या दिवशी नाही माझी आत्ताच आहे जस्ट अगं तो माझी सरपंच आहे माझी इज्जत गिव्ह अँड टेक घे वाले मी त्याला एक तू गिव्ह अँड टेक घे म्हणजे तुला तर पण येणं मी उपसून देतो ना अजून वाकडं तू एक बोल त्याला मी उलट उत्तर देतो. असं का अगं गावात कोणी इज्जतच नाही ना मला. अगं माझी सरपंच बोलतो माझी एक घेतो कॅमेरा तुझ्या याला मी रिॲक्ट होते मग तुला पण बोल बरोबर हा एक काम करा संध्याकाळी आता सरपंच तिथं आले ना चौकात तुम्ही तिथं या आणि मग तिथं काय असेल ते समक्ष लावून टाका आहे का नाही. हा चालतंय मग जाऊ का मग येतो संध्याकाळी चौकात. आम्ही येतो. हा आणि बरं का अजिबात दिलं पाडायचं नाही अजिबात सुट्टी द्यायची नाही. बाड करायची सरपंचाला असं वाटलं पाहिजे अरे उगच गेलो. तुम्ही म्हणताय जर खरं असेल ना तर तुम्ही फक्त बघा काय होते. सरपंच चुकीचे असले तर आमची माघार नाही आम्ही बोलणार म्हणजे बोलणार. आता कसं गावची नारी शक्ती दाखवून द्यायची त्यांना. जाऊ मग नवीनच निघलं काय बघू संध्याकाळी गेल्यावरती कळण. दोन क्लोज घ्या आले ऐकलेलं. सरपंच विरोधात गावात आपण एक महिला आघाडी उभी करून त्यांच्या विरोधात आंदोलन करू आणि मॅडम तू काय घेतलं अजून त्याच्यात अडकवायचा प्रयत्न करू. ते नाही म्हणायचं रे अडकवायचं म्हणजे खरं येते. आणि दुसरा मॅडम तुमचा क्लोज घ्या की सरपंच जर चुकीचं असेल ना तर त्यांच्या विरोधात नक्कीच आम्ही बोलणार. इथं ते चुकले जरा वाटतं अडकवायचा प्रयत्न होतो ते खरंच गेले ना बारला म्हणजे आता तुला वाटतं अडकवायचा प्रयत्न करायचा बिल ते गेले तुला